साक्ष आम्हाला सांगत होता and it really blessed our soul. आणि त्याद्वारे आमचा जीव फार आनंदित झाला. And as he was sharing to me, आणि जसा तो मला सांगत होता, you know, Pastor Hanek reached over to me and said, that's 100% success. आणि पास्टर हनोक माझ्या जवळ आले आणि म्हणाले की हा कॅम्प 100% यशस्वी झाला. Because if one life is changed, कारण एक जीवन जर बदलते, if one life is transformed, आणि एक जीवनाचं जर परिवर्तन रूपांतर then it होतं, has been worth all the prayer, all the fasting, all the sacrifice, and all the labor. आणि सर्व प्रार्थना, सर्व उपास, सर्व खर्च आणि सर्व जो घेतलेला त्रास, कष्ट याचं चीज होत असतं. But I believe it was just more than one young man. I believe many people have been touched by the presence of the Lord. आणि पण मी विश्वास ठेवतो फक्त एक तरुण मुलगाच नाही तर अनेक जीवनांना देवाने स्पर्श केला आहे आणि बदलला आहे त्यांना. So we come to the conclusion today. आणि मग आज आपण सारांशाकडे आलेलो आहोत. The conclusion of the camp, but not the conclusion of your journey. आणि आपला जो कॅम्प आहे त्याचा सारांश इथं निघणार आहे, परंतु आपल्या जीवन प्रवासाचा सारांश नव्हे. So this morning I want you to turn with me in your Bibles to the Gospel of John chapter number 5. आणि म्हणून आज सकाळी माझी इच्छा आहे की आपण आपल्या पवित्र शास्त्रांना उघडावं योहान कृष्ण वर्तमान याच्या 5व्या अध्यायाकडे. The Gospel of John chapter number 5, we're going to be reading verses 1 through 9. आणि 1 ते 9 वचने आपण त्याची वाचणार आहोत. योहान 5 1 ते 9. And then we're going to jump down and read verse 14. आणि त्यानंतर उडी मारून आपण 14व वचन वाचणार आहोत. We are going to catch another example of how we see fruit and root. आणि आपण पुन्हा एक उदाहरण पाहणार आहोत फळ आणि मूळ याचं काय आहे ते. And oftentimes we deal with the fruit, but God wants to deal with the root. आणि पुष्कळदा आपल्याला फळाची चिंता असते, त्याच्यावर आपल्याला काम करावं असं वाटतं, पण देव आपल्या मुळावर काम करू इच्छित असतो. Because again, we want to take care of the external when God is looking at the internal. आणि आपण काय करतो, बाह्यातकारी गोष्टींकडे जास्त लक्ष देतो, परंतु देव आंतरिकरित्या जास्त तो लक्ष देत असतो. And the greatest thing in our life is transformation. आणि आपल्या जीवनातील सगळ्यात महान गोष्ट आहे परिवर्तन. Jesus is the only one that stays the same yesterday, today, and forever. आणि प्रभू येशू ख्रिस्त एकटाच असा आहे जो काल, आज आणि युगानुयुग सारखाच राहणार आहे. But we should constantly be going from faith to faith, from glory to glory. परंतु आपण विश्वासातून विश्वासात आणि गौरवातून गौरवात जात राहिलो पाहिजे. Constantly changing. आणि सातत्याने आपल्यात बदल होत राहिला पाहिजे. Constantly moving forward. आणि सातत्याने आपण पुढे पुढे जात राहिलो पाहिजे. Because when you walk with Jesus, He always moves you forward. कारण ज्यावेळेस तुम्ही येशू सोबत चालता त्यावेळेस येशू तुम्हाला पुढे नेतो. Even when it seems like everything is going backwards. आणि कदाचित तुम्हाला असं जाणवत असेल, भासत असेल की सगळं मागे मागे चाललंय बरं He का, is still moving you forward. पण तरी तो तुम्हाला पुढे आणि पुढे घेऊन जात राहतो. Hallelujah. हालेलुया. And I want to remind you before you go, remember last night. आणि मी तुम्हाला आठवण करून देतो, तुम्ही जाण्या अगोदर कालची रात्र आठवा. Many people, they say, what is God going to do? आणि मग पुष्कळ लोक म्हणाले की देव काय करणार आहे. God already knows what He is going to do. आणि देवाला अगोदरच ठाऊक आहे की तो काय करणार आहे. But God wants to know, what are you going to do? परंतु देवाची इच्छा ही आहे की तो जाणून घ्यावे की तुम्ही काय करणार आहात. You have pages full of God's work in people's lives. आणि पुष्कळचे पानं भरलेले आहेत ज्यामध्ये देवाच्या लोकांच्या जीवनामध्ये देवाने काम केलेलं आहे. So many promises in the Bible. आणि देवाच्या वचनामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये पुष्कळशी अभिवचनं आहेत. God knows what He is going to do. आणि देवाला ठाऊक आहे की देव काय करणार आहे. But today and many days He wants to know what you are going to do. परंतु आज आणि पुढच्या इतर दिवसांमध्ये त्याला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही काय करणार आहात. So let's go to John chapter 5. आणि या योहान 5व्या अध्यायाकडे जाऊया. I want to read verses 1 through 9. आणि 1 ते 9 वचने मी वाचणार आहे. After this there was a feast of the Jews, and Jesus went up to Jerusalem. त्यानंतर यहुदांचा सण होता, तेव्हा येशू वर यरूशलेमेस गेला. Now there is at Jerusalem by the sheep market a pool which is called in the Hebrew tongue Bethesda, having 5 porches. यरूशलेमेत मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे, त्याला इब्री भाषेत बेसदा म्हणतात. त्याच्याजवळ 5 पडव्या आहेत. Tell the person next to you 5 porches. शेजारी बसलेल्या व्यक्तीला म्हणा 5 पडव्या. If they're sleeping, shake them and wake them up and tell them 5 porches. आणि झोपले असतील तर त्यांना हलवा, जागा करा, म्हणा 5 पडव्या. 5 पडव्या.
If they're still not up, slap them and tell them 5 porches. अजूनही जागे झाले असतील तर एक फटका मारा आणि त्यांना म्हणा 5 पडव्या. Now ask them, which porch are you in? आता कोणत्या पडवीत तुम्ही आहात? In these lay a great number of impotent folk, of blind, crippled, withered, waiting for the moving of the water. त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला असे. ते पाणी हलण्याची वाट पाहत असत. For an angel went down at a certain time and season into the pool and troubled the water, and whosoever first after the troubling of the water stepped in was made whole of whatsoever disease he had. कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवत असे आणि पाणी हलविल्यानंतर त्यात प्रथम जो जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे. So there were seasons of revival in this place. आणि या ठिकाणामध्ये संजीवनाचं देवाचं कार्य होण्याचा समय आणि काळ ठरलेला असे. People were being touched in a supernatural way. आणि लोक हे अलौकिकरित्या स्पर्शिले जात होते. Now listen to this. आता हे ऐका. And a certain man was there which had an infirmity 38 years. तेथे 38 वर्षे आजारी असलेला कोणी एक माणूस होता. 38 years in the same condition. 38 वर्ष एकाच परिस्थितीमध्ये. 38 years without change in his life. 38 वर्ष त्याच्या जीवनात कोणताही बदल नव्हता. How long have you been in the same condition? आणि तुम्ही किती काळापासून याच अवस्थेत आहात? I don't know about you, but I want to live another day in the same condition. मला तुमच्याबद्दल माहित नाही, परंतु मला उद्याचा दिवस याच अवस्थेत जगायला आवडणार नाही. I don't want to live another month or another week in the same condition. आणि पुढचा आठवडा किंवा आणखी एक महिना याच अवस्थेत मला जगायला आवडणार नाही. But many times we are content to stay the same. आणि परंतु पुष्कळ वेळा आपण आपल्या अवस्थेमध्ये तृप्त असतो आणि त्याच अवस्थेत राहू इच्छितो. When Jesus saw him lie and knew that he had been there a long time, he said unto the man, "Do you want to be healed?" येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला येशूने म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? That is an interesting question. आणि हा फार महत्त्वपूर्ण असा प्रश्न आहे. To a man that is unable to walk. आणि अशा मनुष्याला की जो मनुष्य चालू शकत नाही. He said, "Do you want to be healed?" आणि तो म्हणतो तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? I mean, can you imagine being sick in the cancer ward? आणि पहा, कल्पना करा की तुम्ही कॅन्सर सारख्या आजाराने पीडित आहात, त्रस्त आहात. You are on a ventilator and Jesus asks you, "Do you want to be healed?" आणि तुम्ही कृत्रिम श्वास प्रणालीवर आहात आणि येशू जवळ येऊन तुम्हाला विचारतो, तुला बरं होण्याची इच्छा आहे काय? That is an interesting question. आणि हा प्रश्न फार रुचिपूर्ण असा प्रश्न आहे. Watch this man's answer. आणि या मनुष्याचं उत्तर पहा. You have to understand how he answers this. आणि तुम्ही हे समजून घ्यावं की हा कशा प्रकारे उत्तर देत He आहे. doesn't answer the question. आणि तो प्रश्नाचं उत्तर कसं देत आहे पहा. Let's continue to read. आणि वाचूया. The impotent man answered him, "Sir, I don't have any man when the pool is troubled, and to put me in there. But while I am coming, another one steps down before me." त्या दुखणेकराने त्याला उत्तर दिले, महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडावयास माझा कोणी माणूस नाही. मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. Can you say excuses? आणि याला तुम्ही पळवाटा असं म्हणू शकता. Excuses. पळवाटा. Excuses. पळवाटा. I wonder how many of us are making excuses for the condition. आणि आपण आपल्या अवस्थेबद्दल कितीतरी लोक पळवाटा किंवा लंगड्या सबबी देवाला देत असतो. Always blaming somebody else. आणि दुसरं कोणावर तरी आपण दोषाचं खापर फोडतो. Jesus said unto him, "Rise, take up your bed and walk." येशू त्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. And immediately, आणि लागलाच. tell your neighbor immediately. शेजाऱ्याला म्हणाला, लागलाच, लगेच. Immediately. लगेच. Immediately wake up. ताबडतोब उठ
लगेच उठ लगेच उठ. झोप असेल तर. Immediately the man was made whole, took up his bed and walked, and on the same day was the Sabbath. आणि लागलाच तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून घेऊन चालू लागला. Now Jesus heals this man. आणि येशू आता या मनुष्याला बरे करतो He tells him, he gives him a word. आणि तो त्याला एक वचन देतो It says, take up your bed and walk. आणि तो आपली बाज उचलून चालू लाग. Immediately, लगेच लागलाच change happens in this एक man's life. बदल त्या मनुष्याच्या जीवनात घडला. He's touched by the power of God. ओ देवाच्या सामर्थ्याने तो स्पर्शिला गेला. But I want to jump down to read verse number 14. आणि 14 वचनामध्ये आपण उडी मारूया आणि ते वचन वाचूया. Now, Jesus has healed this man, आणि येशूने या मनुष्याला बरे केले. but the Bible tells us, पण पवित्र शास्त्र आपल्याला सांगते. let's read. Afterward, Jesus finds him in the temple and said unto him, behold, you are made whole. Sin no more, lest a worse thing come on you. त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला. तेव्हा तो त्याला म्हणाला, पहा तू बरा झाला आहेस, आतापासून पाप करू नको, करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल. Jesus found him in the temple. आणि येशूने त्याला मंदिरामध्ये गाठलं किंवा तो येशूला मंदिरात भेटला. That means Jesus was looking for him आणि याचा अर्थ येशू त्याला शोधत होता. because he had an important message for this man. कारण येशू जवळ या माणसाला देण्याकरता महत्त्वपूर्ण संदेश होता. He said, I just dealt with the fruit in your life, but now it's time to deal with the root in your life. हो, मी तुझ्या जीवनामध्ये फळावर काम केलं, परंतु आता तुझ्या जीवनातील मुळावर मला काम करायचं आहे. Hallelujah. हालेलुया. Let's go back. I want to read verse 8 one more time. आणि वचन 8 पुन्हा एकदा आपण वाचूया. Jesus said unto him, rise, take up your bed and walk. आणि येशू त्याला म्हणतो, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. Tell the person next to you, तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला म्हणा, rise, उठ, take up your bed and walk. हो तू आपली बाज उचलून चालू लाग. Take up your bed and walk. हो आपली बाज उचल आणि चालू लाग. God wants you to begin to walk in a new आणि dimension. देवाची इच्छा आहे की तुम्ही एका नव्या कोऱ्या रीतीने चालावं. That when you leave the camp this afternoon, आणि आजच्या दुपारी ज्यावेळेस ही कॅम्प संपवून आपण इथून जाणार आहोत, you are walking in a way you have not walked in a long आणि time. तुम्हाला अशा प्रकारे चालायचं आहे जे फार प्रदीर्घ काळापासून तुम्ही चाललेले नाही. Walking in power, walking in a miracle, walking in a new dimension. हो, सामर्थ्यामध्ये चालणे, चमत्कारामध्ये चालणे, नवीन रीतीने नवीन दिशेला The चालणे. Lord wants you to know that you've been down too long. आणि देवाला ठाऊक आहे तुम्ही खाली पडलेल्या अवस्थेमध्ये फार दीर्घ काळापासून आहात. Depressed too long. आणि फार प्रदीर्घ काळ झालेला आहे तुम्ही Frustrated too long. त्रस्ततेमध्ये आहे, फार वेळ झाला. Asleep too long. आणि फार प्रदीर्घ काळापासून निद्रा अवस्थेत It's आहात. time to arise. आता वेळ आली आहे उठण्याची. Arise. उठण्याची वेळ. Tell the person next to you, arise. शेजारी बसलेल्या व्यक्तीला म्हणा, उठ, Arise. उठ. You're going to walk in a new हो, dimension. तू नवीन रीतीने आता चालणार आहे. Walking in a miracle. हो, चमत्कारामध्ये चालणार आहे. Walking in a healing. हो, आरोग्यामध्ये चालणार आहे. Walking in a breakthrough. हो, विजयी झेपेमध्ये चालणार Walking आहे. in a financial हो, miracle. आर्थिक चमत्कारांमध्ये चालणार आहे. It's time to walk in the power of God. हो, देवाच्या सामर्थ्यामध्ये चालण्याची ही वेळ आहे. Hallelujah. हालेलुया. Let's pray. या प्रार्थना करूया. Holy Spirit, we thank you for your presence. पवित्र आत्म्या तुझ्या उपस्थिती करता आम्ही तुला धन्यवाद देतो. We worship you in this house today. हो, या घरात आज आम्ही तुझी उपासना करतो. And Holy Spirit, glorify the only name that you ever glorified. आणि पवित्र आत्म्या त्या एकमेव नावाचं गौरव करून घे, ज्या एकमेव नावाचं गौरव तू करत आला आहेस. Glorify the name that is above every other name. आणि जे सर्व नावाहून श्रेष्ठ नाव आहे त्या एकमेव नावाचं गौरव कर. Lord, glorify the name of Jesus. प्रभू त्या येशू
येशूच्या नावाचं गौरव कर. Like John said, he must increase and I must decrease. आणि तो योहान जसा म्हणाला की त्याची वृद्धी हो माझा ऱ्हास हो. Holy Spirit, we ask you for the increase of Christ in this house ओ today. पवित्र आत्मा या घरामध्ये तुझी वृद्धी व्हावी, ख्रिस्ताला उंचवावं अशी आम्ही तुला प्रार्थना And करतो. we pray for the decrease of man. आणि मनुष्य घटविला जाओ यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. In Jesus' name, प्रभू येशूच्या नावाने amen. आमेन. Now, I want to give you the setting of this miracle. आणि या चमत्काराचं सूत्र मी तुम्हाला देऊ इच्छितो. It is in a place called Bethesda, which means the house of mercy. आणि बेथेसदा म्हणजे कृपेचं भवन असं त्याला आपण म्हणूया. Which mercy is a wonderful thing. आणि दया ही फार महत्त्वपूर्ण किंवा अद्भुत गोष्ट आहे. Without God's mercy, Jeremiah says, we would be consumed. आणि देवाच्या दयेखेरीज इर्मया म्हणतो की आपण भस्म झालो असतो. And if there's anything we should be thankful of today, it is thankfulness for God's mercy. आणि जर आपल्याला धन्यवादित असायचं आहे देवाबद्दल तर त्याच्या दयेबद्दल धन्यवादित असा. Mercy gave you another breath this morning. आणि आजच्या सकाळी एक नवीन श्वास देवाच्या दयेने आपल्याला Mercy मिळाला. woke you up this morning. आणि दयेमुळे आज आपण उठलो आहोत. Mercy gave you your husband. आणि दयेने आपला पती आपल्याला मिळाला. Mercy gave you your wife. हो दयेने आपली पत्नी आपल्याला मिळाली. Mercy has blessed you with a हो family. दयेने आपल्याला कुटुंबाचा आशीर्वाद मिळाला. Mercy is while you are still living. हो दयेमुळे आजही आपण जिवंत आहोत. If it had not been the mercies of the Lord that were for us, we would be consumed. आणि जर देवाची दया आपल्यावर झाली नसती तर आपण भस्म झालो असतो. So if there's anything we should be thankful of today, it is thankful for God's आणि mercy. म्हणून जर आज आपल्याला धन्यवादित असायचं आहे तर देवाच्या दयेबद्दल धन्यवादित असायचं आहे. Hallelujah. हालेलुया. Tell somebody I'm thankful for God's mercy. आणि कोणाला तरी सांगा देवाच्या दयेबद्दल मी धन्यवादित आहे, आभारी आहे. Mercy kept me alive. हो दयेने मला जिवंत ठेवलं आहे. Mercy saved my life. हो दयेने माझं जीवन वाचवलं आहे. Mercy has kept me out of the mental institute. हो देवाने दयेमुळे आज मी मानसिकरित्या Mercy चांगला has आहे. kept me out of prison. हो दयेमुळे आज मी जेलच्या बाहेर आहे. If it had not been the mercies of God, आणि जर देवाची दया माझ्यावर झाली नसती तर. the place is named the house of mercy. आणि या ठिकाणाचं नाव आहे दयेचं घर. How many porches were there? आणि किती पडव्या तिथे होत्या? 5 porches, right? आणि 5 पडव्या, बरोबर का? 5 is the number of grace. आणि 5 हा आकडा दयेचा आकडा आहे. So we have a place that is full of mercy and आणि grace. ते अशा ठिकाणामध्ये आहे जिथं देवाची कृपा आणि दया विपुल रीतीने आढळते. And we love mercy and grace. आणि आपल्याला कृपा आणि दया फार आवडते. And grace is amazing, like the song says. आणि जी दया आहे त्या गीतामध्ये किंवा स्तोत्रकर्ता म्हणतो त्याप्रमाणे ती But the आहे. problem is, परंतु समस्या ही आहे की if mercy doesn't lead us to maturity, then we have misused God's grace. आणि जर दयेद्वारे आपण प्रौढपणाकडे आलो नसेल तर आपण देवाच्या कृपेचा अवहेर केला आहे. Hallelujah. हालेलुया. Because God expects us to grow. कारण देवाची अपेक्षा आहे की आपण वाढावं. We are sons and daughters of the living हो God. आपण जिवंत देवाचे मुलं आणि मुली आहोत. And when we have a child, आणि ज्यावेळेस आपलं लेकरू असतं we celebrate the child's growth. आणि आपण लेकराची जी वाढ आहे त्यामध्ये आनंद पावतो. We expect the child to grow. आणि आपण अपेक्षा करतो की या लेकराची बाळाची वाढ व्हावी. Because living things grow. कारण जिवंतपणा ज्यात असतो त्याची वाढ होत असते. And we can understand that our child is healthy because of the growth in his life. आणि आपल्याला कळतं की हे बालक आरोग्यवान आहे कारण त्याची चांगली वाढ होत आहे. The same should be expected in our lives. आणि आपल्या जीवनामध्ये देखील हीच अपेक्षा बाळगली गेली पाहिजे. But why does it not surprise us when we do not grow? परंतु आपली ज्यावेळेस आत्मिक वाढ होत नाही त्यावेळेस आपल्याला आश्चर्याचा धक्का का बसत नाही?
Some of us stay the same place our entire life. आणि काही लोक आपल्या आत्मिक जीवनामध्ये जिथं आहे तिथं पूर्ण आयुष्यभर तेवढेच वाढलेले राहतात. And the purpose for God's mercy is to lead us into maturity. आणि देवाच्या दयेचा उद्देश हा आहे की आपल्याला परिपक्वतेकडे न्यावं, प्रौढपणाकडे न्यावं. Maturity is not based on how long you have been saved. आणि प्रौढपणा आपण किती काळ झाला तारण पाहून यावर अवलंबून नाही. I've heard people, they brag and they have pride. Well, I've been saved 40 years. आणि काही लोक आपल्याकडे असे आहे की अरे तुला माहित आहे का माझं तारण होऊन 40 वर्ष झाले. Yeah, you've been saved 40 years, but you're still breastfeeding. आणि 40 वर्षाचा आहे पण अजूनही स्तनपान करत आहे. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Can you imagine a 40-year-old child, 40-year-old man? 40 वर्षाचा मनुष्य बालकासारखा तुम्ही कल्पना करू शकता काय? Still breastfeeding. अजूनही आईचं दूध पित आहे. Something is wrong with the picture. ओ हे चित्र काहीतरी चुकीचं वाटतंय. God wants us to he has a season for us to be on milk, but he wants us to get off milk and start entering into meat. आणि त्याची इच्छा आहे की काही काळापर्यंत आपली भूक दुधावर भागवली जावी, परंतु त्यानंतर आपण जड अन्न किंवा मटण देखील पचवावं. But God knows exactly what we are ready for. परंतु देवाला पूर्णपणे ठाऊक आहे की आपण कशाकरिता तयार आहोत. Right? Yes, sir. बरोबर? Now, would you buy your son a 650cc bike, motorcycle? 650 सीसी ची बाईक तुम्ही आपल्या मुलाकरता विकत घेऊन द्याल का? Why not? मोठी गाडी का नाही? Why? Right. He's not ready for it, right? तो त्याकरता तयार नाहीये, बरोबर? म्हणून He might be excited आणि तो कदाचित उत्साहित and असेल. seeing all the pictures of that motorcycle. हो मोटरसायकलचे सगळे चित्र पाहत असेल And imagine himself driving that आणि motorcycle. कल्पना करत आहे की ती गाडी मी चालवत आहे. Imagine himself preaching in front of 2,000 people. हो 2000 लोकांसमोर संदेश देताना कल्पना करत आहे Driving the motorcycle. आणि मोटरसायकल चालवत आहे अशी And कल्पना. imagining himself and thinking, I'm ready. आणि तो विचार करत आहे, म्हणत आहे की मी तयार आहे. But the father and the mother won't let him have it because they know he's not ready. परंतु आई आणि वडील त्याला ती बाईक देणार नाही, गाडी देणार नाही, कारण तो तयार नाहीये. That it would destroy him if he received the motorcycle. आणि या वयात त्याला जर ती गाडी मोठी गाडी मिळाली तर त्याने त्याचा नाश होणार आहे. So many times God knows exactly what to give us, exactly when to give us. आणि मग पुष्कळदा आपल्या बाबतीत देवाला माहित असतं की कोणाला कधी कुठे काय कसं द्यायचंय. And we think God is angry, and we think God is holding back on us, and we think that God is not blessing us, but he says, I can't release it yet because it will destroy you. आणि आपल्याला वाटतं देव रागावलेला आहे, देव नाराज आहे, देवाने माझ्याकडे पाठ फिरवली, परंतु देव आपल्याला ते देत नाही, कारण देवाला माहित आहे आताच दिलं तर नाशच होईल याचा. Hallelujah. हालेलुया. So it's not the amount of time that determines maturity. आणि मग वेळ किती झाला यावर प्रौढता परिपक्वता अवलंबून नाही. What determines maturity is how much Christ has been formed inside of you. हो परिपक्वता यावर अवलंबून आहे तुमच्या आतमध्ये ख्रिस्ताने किती रूप प्राप्त केलाय, धारण केलाय. Yes, sir. Hallelujah. हालेलुया. Ask the person next to you, how much Christ has been formed in you? शेजारी बसलेल्या व्यक्तीला म्हणा तुझ्यामध्ये ख्रिस्ताचं रूप किती आलेलं आहे. Yeah, Paul says, I'm in birth pangs again. आणि पाऊल म्हणतो मला पुन्हा प्रसूतीच्या वेदना लागल्या आहेत. That Jesus Christ be formed in you. हो, यासाठी की ख्रिस्त येशू तुम्हामध्ये तयार व्हावा He wants to live through you. आणि तो तुमच्याद्वारे जगावा. Tell the person next to you, he wants to live through आणि you. तो तुमच्यामध्ये जगू इच्छित आहे. He wants to speak through तो you. तुमच्याद्वारे बोलू इच्छित आहे. He wants to reach through हो, you. तो तुमच्याद्वारे पोहोचू He इच्छित wants आहे. to work miracles through हो, तो you. तुमच्याद्वारे चमत्कार करू इच्छित आहे. He wants to bless others through हो, you. तुझ्याद्वारे तो इतरांना आशीर्वादित करू इच्छित आहे. Now you need to tell God, be formed in me, Jesus. हो येशूला म्हणा देवा येशूला माझ्यामध्ये बनव, तयार कर. Yes, Lord. Hallelujah. हालेलुया. That is God's intention in our life. आणि तो देवाचा उद्देश आहे आपल्या जीवनाकरिता. That's why he releases mercy and he releases grace. आणि म्हणून तो त्याची दया आणि त्याची कृपा आपल्या जीवनावर ओतत राहतो. Amen.
Amen. Amen? Amen. But these people पण हे लोक had become comfortable in grace. आणि ते त्या दयेमध्ये एकदम आरामदायक झालेले आहेत. And in one porch you had all the blind people. आणि एका पडवीमध्ये सगळे आंधळे आहेत. And in this porch you had all the lame people. आणि जे पडलेले लोक आहेत पक्षघाती लुळे And in this दुसऱ्या porch पडवीत आहेत. you have all the gossipers. आणि पुढच्या पडवीमध्ये सगळे निंदा करणारे आहेत. And in this porch you have all the self-righteous people that think they're holier पुढच्या than पडवीमध्ये everybody else. आहे स्वधार्मिकता बाळगणारे Wow, लोक. wow. Yes. We have porches in the church today. हो, आज मंडळीमध्ये वेगवेगळ्या पडव्या आहेत. And people are dwelling in the porches based on the dysfunction they have in their life. आणि त्या पडव्यांमध्ये पडलेले लोक मंडळीतले लोक त्यांच्या जीवनामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या घेऊन ते तिथं पडलेले आहेत. Yes, sir. Yes, sir. And as a pastor, आणि एक पाळक म्हणून see, I have a church back in Siliguri. सिलिगुडीमध्ये माझी देखील एक And मंडळी as a आहे. pastor, when a new person comes in, आणि ज्यावेळेस पाळक येणार ते नवीन व्यक्ती आत येतो. I can tell what is wrong in their life by the porch. कोणत्या पडवीत घुसतात तिथूनच मला कळतं की याच्या जीवनात काय चुकीचं आहे. Yes, sir. Yes, sir. Because people will find their own porch. कारण लोक आपली आपली पडवी शोधून घेतात. If they're a fornicator, आणि ते जर जारकर्मी असतील they'll just gravitate to all the fornicators in the church. आणि मंडळीतल्या सर्व जारकर्म्यांबरोबर ते त्यांची संगत धरतील. Because we have a saying in the U.S., birds of a feather? Yeah, they sure do. अमेरिकेतली म्हणे आता मला शिकायला मिळेल. काय म्हणतात? पक्ष्यांना पंख आहेत पुढे Birds of a feather, they gather together. आणि पक्ष्यांना पंख आहेत ते एकत्र येतात. So you know that something is wrong because of the group they're hanging around. हो आणि म्हणून जे कोणत्या गटात लोकांमध्ये ते समाविष्ट झालेलं आहे त्यावरून त्यांची समस्या तुम्ही ओळखू शकाल. Because we have a tendency to get around and to hang out with people with the same dysfunction. आणि जो आजार आहे किंवा जी विकृती आहे त्या विकृती असलेल्या लोकांमध्येच आपण स्वतःला सामावून घेतो. Because when we have the same dysfunction that they have, they empower us to continue to stay in our dysfunction. आणि आपल्या विकृतीमध्ये जर त्या लोकांमध्ये तीच विकृती असली तर ते आपल्याला सामावून घेतील आणि ती विकृती करण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करतील. Yes, sir. Yes, sir. You know what I'm talking about? आणि तुम्हाला कळत आहे की मी काय बोलत आहे. Yeah, if you're a gossiper आणि जर तुम्ही निंदा करणारे and somebody doesn't gossip. आणि कोणी निंदा नालस्ती करत नसेल तर See, if somebody comes to my wife or I आणि माझ्याकडे किंवा माझ्या पत्नीकडे जर कोणी येतो and they start saying, "Do you know about this person?" आणि ते म्हणतात की अरे त्या अमुक अमुक व्यक्तीबद्दल तुला माहित आहे का? We'll tell them we don't want to hear it because we don't want to pollute our spirit with that nonsense. हो आम्हाला ते बिलकुल ऐकायचं नाही कारण ते ऐकून आम्हाला आमचा आत्मा कलुषित करायचा नाहीये. So they don't want to hang around us आणि मग ते आमच्या जवळ फिरकत पण नाही मग. because we're challenging them to become better. हा आम्ही त्यांना आव्हान करतो चांगले होण्यासाठी आव्हान करतो. That's why you cannot stay in the same group that you're in because you will stay on the same level. If you want to go to a new level, get around people that challenge you. हो म्हणून तुम्ही त्याच प्रकारच्या अवस्थेत न राहता आणखी वरच्या स्तरावर जाण्यासाठी ते लोक शोधा जे तुम्हाला आव्हान करतील तुमची अवस्था सोडून वर येण्याकरता. Amen. Amen. Hallelujah. हालेलुया. And they don't want to be around us. आणि मग ते आमच्या अवतीभोवती फिरकत नाही. So they'll find their porch. आणि ते त्यांची पडवी शोधू लागतात. Because I'm comfortable with other gossipers. हो इतर निंदा नालस्ती करणाऱ्यांबरोबर मला जरा आरामदायक वाटतं. Because we can get together and talk about everybody else. आणि कारण आम्ही एकत्र येऊ शकतो आणि इतर कोणाबद्दलही काही त्यांचे धुणे धुवू शकतो. We can talk about the pastor and his wife, आणि पाळक किंवा त्यांच्या पत्नीबद्दल बोलू शकतो and the pastor's children, आणि पाळकांच्या मुलांबद्दल बोलू शकतो. and we can talk about how the church should be run. हो चर्च कसं चालवायचं हे सुद्धा बोलू शकतो. And that's probably why God did not make you the pastor. आणि म्हणूनच देवाने तुम्हाला पाळक बनवलं नाही बरं का. Jesus. Hallelujah. You hear my wife? She's saying, "Be nice." माझ्या पत्नीला ऐकलं का ती काय म्हणाली की चांगले बना चांगले व्हा. She has to say that many times in our own church. आणि हे मंडळीमध्ये अनेकदा तिला बोलावं लागतं. She's over there, "Be nice." But I got to tell you the truth. पण मी तुम्हाला एक सत्य सांगत आहे. The Bible says, "You shall know the truth." पवित्र शास्त्र
पवित्र शास्त्र सांगतं सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. But wait a minute. एक मिनिट थांबा. We quote that verse, आम्ही हे वचन बोलतो, but if you go back, Jesus said, if you continue in my words, पण येशू पुढे असंही म्हणतो त्याच्या वचनात, जर तुम्ही माझ्या वचनामध्ये टिकून राहाल, then you are my disciples. मग तुम्ही माझे शिष्य आहात Then you will know the truth. आणि मग तुम्हाला सत्य समजेल. Because you won't ever know the truth because you don't accept the truth because you don't live the truth. आणि तुम्हाला कधी सत्य समजलं नाही कारण तुम्ही सत्य स्वीकारलं नाही, तुम्ही सत्यात जगला नाही. And there's 5 different porches. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या 5 पडव्या तिथे आहेत. All dysfunctional porches. आणि सगळ्या प्रकारचे रोग असलेले लोक तिथे आहेत. Something is always wrong in these porches. आणि या पडव्यांमध्ये नेहमीच काही ना काही चुकीचं होत आहे. And you need somebody else that has that area right to be able to bring you out of the porch. आणि तुम्हाला अशा कोणातरी एका व्यक्तीची गरज आहे जो तुम्हाला त्या पडवीत येईल आणि तुम्हाला योग्य ठिकाणी ओढून नेईल. And they're all in the same porch. आणि ते सर्व त्या एकाच पडवीत होते. They're all dysfunctional. आणि ते सर्व रोगी होते, आजारी होते, विकृती जडलेली होती. Kind of like the church today. आणि आज मंडळीचं देखील चित्र तसंच आहे. We have all these porches inside of our churches. आपल्या मंडळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पडव्या आहेत. And everything is always wrong in different areas. आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टी नेहमीच घडत But असतात. there's also another problem. आणि त्यासोबत आणखी एक समस्या आहे. In these porches, आणि या पडव्यांमध्ये they are always waiting for something to happen. आणि ते नेहमी वाट बघायचे काहीतरी व्हावं इथं. Waiting for a miracle. चमत्काराची वाट पाहत Waiting for a breakthrough. आणि विजयी झेप मिळावी याची वाट पाहत. Waiting for the day of advancement. ओ असा दिवस ज्यामध्ये त्यांची बढती होईल, उन्नती होईल, काहीतरी होईल. Waiting but doing nothing. ओ वाट पाहता पण करत काहीच नाही. Waiting but doing nothing. वाट पाहत आहे पण करत काहीच नाही. Waiting for the moving of the water. ओ पाणी हलण्याची वाट पाहत आहेत. When some preacher or revivalist will come and start stirring the water in the church so somebody can get healed. आणि कोणी उपदेशक किंवा संजीवन सभेमध्ये बोलणारा येईल, मंडळीमध्ये संदेश देईल आणि हलवेल, मंडळीला पाणी हलवेल त्याप्रमाणे. We see it in the churches, we see it on the internet. Miracles and mercy. Miracles and mercy. But nothing ever on maturity. नेटवर देखील पाहू शकतो दया आणि चमत्कार, दया आणि चमत्कार, पण परिपक्वतेकडे जाण्याकरिता काहीही नाही. And they're waiting on a broken system. आणि तुटलेल्या व्यवस्थेमध्ये ते अडकलेले आहेत. Because they are doing nothing. कारण ते काहीही करत नाहीत. Yes, sir. Tell the person next to you, do something. आणि शेजारी बसलेल्या माणसाला म्हणा, व्यक्तीला Do म्हणा, something. हे काहीतरी कर, Do something. काहीतरी कर. They were lazy. आणि ते आळशी झालेले होते. I'm waiting on the Lord. आणि मी प्रभूची वाट पाहत आहे. Well, keep on waiting. हो, वाटच पाहत राहा. Waiting to wait doesn't mean just to sit back and आणि वाट पाहणे म्हणजे बसणे आणि काहीच न करणे असा त्याचा अर्थ When होतो. I'm waiting on the Lord, I am preparing myself for what I am expecting Him to do. हो, मी प्रभूची वाट पाहत आहे, याकरता मी स्वतःला तयार करत आहे, हातपाय हलवत आहे आणि प्रभूची अपेक्षा धरत आहे की त्याने माझ्या जीवनामध्ये जे करायला पाहिजे ते करावं. I'm not just sitting down doing nothing. आणि मी खाली बसून काहीच न करता असा रिकामाच बसलेलो Well, नाही. wait till God moves. आणि मी वाट पाहत आहे की देवा जोपर्यंत देव काम करत नाही तोपर्यंत. And now all of a sudden you're waiting on a miracle like people wait on Santa Claus. आणि मग ते आशा चमत्काराची वाट पाहता, प्रभूवर विसंबून राहण्याचा प्रयत्न करता, त्यांना वाटतं सांता क्लॉज जसा चमत्कार करतो तसा व्हावा. But we need to prepare. We need to work. We need to labor. While we're waiting, we need to be doing something. परंतु वाट पाहत असताना आपण नक्कीच काहीतरी करत राहायला पाहिजे, हातपाय हलवायला पाहिजे, काही ना काही कृती आपण वाट पाहताना केलीच पाहिजे. Hallelujah. हालेलुया. Because when the Bible says they that what? कारण पवित्र शास्त्र सांगतं ते जे परमेश्वराची वाट पाहतात, They that wait upon the Lord जे परमेश्वराची वाट पाहतात shall what? काय? Renew your strength. ते नवीन शक्ती संपादन करतील You will mount up आणि ते गरुडांप्रमाणे
with wings as eagles. उंच भरारी मारतील You will run and not, आणि ते धावतील तरी थकणार नाही, you will walk and not. चालतील तरी दमणार नाही. I love the order. आणि हा जो क्रम आहे मला फार आवडतो. Because you would expect somebody to walk, आणि कारण run, तुम्ही अपेक्षा करता कोणी चालावं, धावावं, उडावं, but God is the order. परंतु देव जो आहे त्याचा उलट क्रम लावत आहे, उलट. And he says you're going to fly. आणि तो म्हणतो तू उडणार आहे. That's definitely going to be there. You're going to fly. होणारच आहे, तू उडणारच आहेस. Something is going to happen in your life and you're going to fly. आणि काहीतरी तुझ्या जीवनामध्ये होणार आहे, तू उडणार आहेस. You're going to also run. आणि तू धावणार देखील आहेस. But what I really want you to do, परंतु माझी इच्छा आहे की तू काय करावं. I want you to see how you walk every day. मला हे बघायचंय की तू माझ्यासोबत रोज कसा चालतो. Because that's the deepest part of this scripture. आणि या वचनाचा सगळ्यात भाग. You're going to fly in miracles. हो, तू उडणार आहे, मी चमत्कार करणार आहे. You're going to run and I'm going to do something. आणि मी तुझ्या जीवनात काही करणार आहे. What I really want you to do पण माझी इच्छा आहे की तू काय करावं नक्कीच. is walk. तू चालावंस. Tell somebody to walk. आणि कोणाला तरी सांगा चालायचंय. You got to learn how to walk. आणि आपण हे शिकलो पाहिजे कसं चालायचं आहे. That's right. You got to learn how to walk. आणि आपण कसं चालावं हे शिकलो पाहिजे. Remember what I said yesterday, the difference between a raven and a dove? आणि काल मी सांगितलं तुम्हाला कावळा आणि कबूतर यांच्यातला फरक. The raven is hopping. हो, जो कावळा आहे, उड्या मारत चालतो. Hopping from church to church. आणि एका मंडळीतून दुसऱ्या मंडळीत उड्या मारतो. Hopping from relationship to relationship. एका संबंधातून दुसऱ्या संबंधात उड्या मारतो. Hopping from boyfriend to friend. आणि जो प्रियकर आणि प्रियसी याच्या संबंधात उड्या मारत चालतो. But the dove परंतु जो कबूतर आहे, walks. कबूतर चालतं. The dove walks. कबूतर चालतं. Because the Holy Spirit teaches us how to कारण पवित्र आत्मा walk. शिकवतो की कसं चालावं. We need to learn how to walk. आपण शिकलो पाहिजे कसं चालायचंय. You remember the 10 lepers? आणि तुम्ही त्या 10 कुष्ठरोग्यांकडे पाहिलंय का? Jesus, son of David, have mercy on us. हो, ते म्हणू लागले, प्रभू येशू दाविदाचे पुत्र, आम्हावर दया करा. Watch this. आणि हे लक्षपूर्वक पहा. They came chasing the miracle. हो, ते चमत्काराचा पिच्छा करत धावत धावत आले. Jesus said, येशू म्हणाला, go, जा, show yourself to the priest. तुम्ही स्वतःला याचकांना दाखवा. He didn't heal them right there. आणि तिथंच त्याने त्यांना बरं केलं नाही. And this is where most people miss it. आणि पुष्कळ लोक याच गोष्टीमध्ये त्या गमावतात. I need another prayer. हा, नाही काही चमत्कार झाले, And I मला need another prayer. दुसरी प्रार्थना पाहिजे, याच्याकडनं पाहिजे, another त्याच्याकडनं पाहिजे, I need another prayer. अजून एक प्रार्थना, And I need another prayer. आणखी एक प्रार्थना. And we have so many hands laid on our heads that we become bald. इतके डोक्यावर हात ठेवून घेतात की टकले होतात, टकले. केस उडूनच जातात हात ठेवून ठेवून. Yeah, now I'm bald on my head and nothing else has changed in my life. आता हात ठेवून ठेवून टाकला झालो, पण माझ्या जीवनात काहीच बदल झालेला नाही. Jesus said, go show yourself to the priest. येशू म्हणाला, जा स्वतःला याचकांना दाखव. What does lepers do? आणि या कुष्ठरोग्यांनी काय केलं? Eat your fingers. आणि त्यांचे जे तुटलेले बोट किंवा खाज येणारे बोट, Eat your toes. आणि जे खाज येणारे पायाचे बोट आहे, Eat your ears. आणि खाज येणारे कान आहे, Eat your joy. आणि आपल्या आनंदाला Eat your खाजवणारे, strength. आपल्या सामर्थ्याला Your खाजवणारे, family. आणि आपल्या कुटुंबाला Eats खाजवणारे, up your life. आणि आपलं जीवन खाऊन And टाकणारे. Jesus says, go show yourself to the priest. आणि येशू म्हणाला, जा स्वतःला याचकाला दाखव. And these guys started आणि हा मनुष्य चालू लागला, walking. चालू लागला, They were walking. आणि चालत आहे. And the Bible says, आणि पवित्र शास्त्र सांगते, as they went, आणि जसे ते गेले, as they walked, आणि जसे ते चालले, something happened. काहीतरी घडलं. 5 steps, 5 पावलं, nothing happened. काहीच घडलं नाही. 10 steps, 10 पावलं चालले, nothing happened. काहीच घडलं नाही. 15 steps, 15 पावलं टाकले, and I keep on walking. आणि तो चालत राहिला. I'm not talking about Johnny Walker. आणि जॉनी वॉकर बद्दल मी सांगत नाही, I keep on walking. आणि मी चालत आहे. 20 steps, आणि 20 पावलं, a finger grows back. आणि एक बोट गळून गेलेलं परत आलं. 25 steps, आणि 25 a पावलं, toe grows back. आणि पायाचा अंगठा परत आला. 30 steps, आणि 30 पावलं, my joy comes back. आनंद परत आला. 35 steps, 35 पावलं, my family comes back. कुटुंब परत आलं. I keep on walking.
Hallelujah. हालेलुया. At first, they were chasing the blessing. आणि सगळ्यात पहिले सुरुवातीला ते आशीर्वादाच्या मागे धावत होते. But as soon as they turned and started walking, परंतु जसे ते वळाले आणि चालू लागले, the blessing started chasing them. आशीर्वाद त्यांच्या मागे धावत धावत येऊ लागले. Because Deuteronomy says, all these blessings हो, कारण तुम्ही हे देवाचं वचन पाळलं तर हे सर्व shall आशीर्वाद overtake you. हो, ते तुमच्याकडे धाव घेऊन येतील. That's why David said, आणि म्हणून दावीद म्हणतो, surely goodness and mercy shall follow me all the days of my life. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील. I look in my rear view mirror, baby, and I got mercy behind हो, me. मी माझ्या मागे दिसणाऱ्या आरशामध्ये पाहतो त्यावेळेस मला देवाची दया दिसते. Hallelujah. हालेलुया. Somebody's blocking me in traffic. I look behind. I got grace behind हो, me. मला कोणीतरी गर्दीमध्ये अडवतं, थांबवतो, मी आरशातून मागे बघतो तर मला मागे पाहिल्यावर देवाची दया आढळते. I don't have to worry about somebody wrecking me from behind because I got goodness and mercy in my life. हो, कोणी माझ्या मागून येऊन माझा घात करेल याला मला घाबरण्याची गरज नाही, कारण माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील माझ्या मागे असतील. Hallelujah. हालेलुया. I want to tell you, you got goodness and mercy in your हो, life. तुमच्या सर्व आयुष्याचे दिवस तुम्हाला कल्याण आणि दया लाभेल हे मी तुम्हाला सांगतो. You want to give him a shout of praise for his goodness and his mercy. मोठी स्तुती देवाला द्या त्याच्या दयेबद्दल, त्याच्या करुणेबद्दल, कल्याणाबद्दल. Yes, Lord. Hallelujah. हालेलुया. Jesus. 38 years. 38 वर्ष. The time that the children of Israel wandered. Yeah, 40 years. But from the time they were disobedient from the spies, it was 38 years. आज्ञा भंगापासून जोपर्यंत त्यांनी हेर केले तोपर्यंत 38 वर्ष आहे. 40 वर्ष परंतु 38 वर्ष. Because of their unbelief. त्यांच्या अविश्वासामुळे They did not believe the promise of God. त्यांनी देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवला नाही. 38 years 38 वर्षे operating in mercy. हो, दयेमध्ये चालत आहे. Because their shoes never wore out. Yes, कारण Lord. त्यांचे जे बुटांचे तळवे होते ते कधी झिजले नाही And their clothes never wore out. आणि त्यांचे कपडे फाटले नाही, जुने झाले नाही, खराब That's झाले. God's mercy. ही देवाची दया आहे. God won't allow it all to wear out in your life. आणि देव तुमच्या जीवनामध्ये काही खराब होऊ देणार नाही. Wow, wow, sir. Come on. Hallelujah. They didn't need to go to Nike. They didn't have to go to Adidas. All they did was keep on walking. वेगवेगळ्या कंपन्यांचे कपडे घ्यायला त्यांना जावं लागलं नाही किंवा बूट घ्यायला जावं लागलं नाही, ते चालतच राहिले. But they never entered into their promise. पण ते त्यांच्या वचनदत्त भूमीमध्ये कधीच पोहोचले नाही. They had mercy. त्यांच्यावर दया होती, They had grace. कृपा होती, But they didn't have purpose. पण त्यांच्याकडे उद्देश नव्हता. Oh, yes, sir. This man was living mercy and grace, आणि हा मनुष्य दयेमध्ये, कृपेमध्ये जगा, but no purpose. पण उद्देश काहीच नाही. No purpose. उद्देश काहीच नाही. 38 years without change. आणि 38 वर्ष झाले पण काहीच बदल नव्हता. And here comes Jesus. आणि इथे येतो येशू. He's not a gossiper. आणि तो निंदा करणारा He's नाही, not blind. आणि तो अंध नाही, He's not a fornicator. आणि तो काही जारकर्मी नाही, He's somebody that can change him to come out of his condition. आणि तो असा एक व्यक्ती आहे जो या माणसाला त्याच्या परिस्थितीतून वाहन करणारा आहे. And he comes into the place. आणि तो त्या ठिकाणामध्ये येतो And he says, आणि तो म्हणतो, हा, do you want to be healed? बरं व्हायची इच्छा आहे काय? Ask the person next to you, do you want to get your miracle? शेजारी बसलेल्या व्यक्तीला म्हणा, तुला तुझा चमत्कार हवा आहे काय? Do you really want a miracle? खरं चमत्कार पाहिजे? Do you really want breakthrough in your life? तुझ्या जीवनात खरोखर विजयी झेप हवी आहे काय? Why does Jesus ask him that? त्याला काय विचार? His answer, आणि या मनुष्याचं उत्तर ऐका जरा. Lord, I have no one. हे प्रभू, माझ्याकडे कोणीच नाही रे बाबा, I don't have anybody. कोणीच नाही माझं. He was shifting the responsibility to somebody else. आणि कोणावर तरी दुसऱ्यावर जबाबदारी ढकलत आहे. The reason I'm in this condition is their fault. हो, त्यांची चूक आहे म्हणून मी या अवस्थेत पडलोय बरं का 38 वर्षापासून.
reason my grandma died is because Pastor was too busy to come and pray. मास्टर माझ्यासाठी प्रार्थना करायला न आल्यामुळे मी या अवस्थेत पडलेलो आहे. आजी मेली का हे नव्हतं ऐकायला आवडलं. Yeah, I mean, it's the pastor's fault. आणि पालकांची चूक आहे गेली माझी. It's my father's fault. हो माझ्या वडिलांची चूक आहे. It's my mother's fault. आईची चूक आहे माझ्या. It's my boss's fault. हो माझे जे अधिकारी आहेत त्यांची चूक आहे. And as long as he made excuses, he could stay in the same place. आणि जसा तो लंगड्या सविधे गेला तो त्याच अवस्थेत पडून राहिला. And everybody else would have pity on him. आणि दुसऱ्या सर्वांना त्याच्यावर दया येत होती. And he would get attention being there. आणि तिथं असल्यामुळे सगळ्यांचं आकर्षणाचा विषय तो झालेला होता. People like to stay in their dysfunction so that they can get attention from other people. हो लोक आपल्या दुर्बल अवस्थेमध्ये पडलेले राहतात यासाठी की त्यांना इतरांची दया दृष्टी मिळवायची असते. Because as long as I'm sick, you have to feed me. जोपर्यंत मी आजारी आहे ना तोपर्यंत तू मला खाऊ घालायचं. Yes, sir. Yes, sir. Bichara. And we're blaming everybody else. आणि दुसऱ्या सर्वांवर दोष लावत आहे. Because we like to make excuses. कारण आपल्याला लंगड्या सबबी पळवाटा सांगायला आवडतो. The moment we start accepting responsibility is the moment things start to change. आणि ज्यावेळेस आपण स्वतः जबाबदारी स्वीकारायला तयार होतो त्यावेळेस गोष्टी बदलायला सुरुवात होते. It didn't go right because I did something wrong. आणि ते चांगलं झालं नाही कारण मी काही चुकीचं केलेलं नाही. I was out in -3-degree weather without a shirt on. It was not the pastor's fault. आणि पालकांची चूक नव्हते. -3 डिग्री मध्ये मी बिना बुटांचा तिथे गेलो. It was your fault for taking a bath and going out cold. आणि तुझी चूक होती आंघोळ केली लगेच बाहेर पडला थंड वातावरणात. But we want to blame everybody else. नाही पण आपण कधी कधी लोकांवर इतरांवर दोष He देण्याचा said, I don't प्रयत्न have करतो. anybody. आणि तो म्हणतो की माझ्याकडे कोणीच नाही. And then all of a sudden, आणि अचानक he said, every time I am making my way, आणि तो म्हणतो प्रत्येक वेळी ज्यावेळेस मी पाण्याकडे चालून जाणार somebody steps in front of me. दुसराच येऊन पाण्यात उडी मारून भराव. Have you ever felt like somebody just keeps stepping in front of you? आणि तुम्हाला कधी असं वाटतं की तुमच्या बदल्यात दुसरंच कोणी पुढे येत आहे. Steps in front of your promotion. आणि तुमची बढती होणार होती तो दुसराच येऊन घेऊन जातो. Steps in front of your breakthrough. आणि तुमची विजयी जे क्षण तुमचा होता पण दुसराच येऊन घेऊन जातो. This man had people problems. आणि या मनुष्याकडे लोकांची समस्या होती. And it was because of the people in his life आणि त्याच्या जीवनात असलेले लोक त्या लोकांमुळे that he was not getting his तो miracle. त्याचा चमत्कार त्यामुळे त्याला मिळत नव्हता. I know he cannot. I know he's lame in his legs. हो मला माहित आहे की तो पायांनी पांगळा आहे. But he said, anytime I ever make progress, आणि तो म्हणतो की दरवेळी प्रत्येक वेळी जेव्हा थोडी प्रगती करून पुढे जाण्याचा प्रयत्न something else करतो happened. दुसरंच काहीतरी घडतं. My question माझा प्रश्न is, you saw 38 years of revival. हो संजीवनाचे 38 वर्ष तू पाहिले. 38 years 38 वर्ष of the supernatural. हो अलौकिकरित्या Every year, प्रत्येक वर्षी watching the angel trouble the waters. पाहिलं की देवदूत येऊन तळ्यातलं पाणी हलवत आहे. Why are you not getting any closer on your own? हो तू स्वतः त्या तळ्याच्या जवळ का पोहोचला नाहीस? Hallelujah. Yes, man. You could have rolled Yes. तू पुढे जाऊ शकला असतास. to the end of the pool. हो असं लोटांगण घालत तो तिथपर्यंत तळ्यापर्यंत जाऊ शकला It असता. might take 100 days. कदाचित 100 दिवस लागले It असते. might take 150 days. कदाचित 150 दिवस लागले असते. It might take 200 days. 200 दिवस लागले असते. But I'm going to be in the right place for my miracle. पण मी माझ्या चमत्काराकरता योग्य ठिकाणामध्ये येऊ इच्छित आहे. So the next time the preacher comes, आणि म्हणून पुढच्या वेळेस तो संदेशला येईल. I'm going to drop into the water, हो मी पाण्यामध्ये उडी मारणार आहे. surrounded by all these people. आणि मग मला हे सगळे लोक आहेत.
And here comes आणि Jesus. येथे येतो येशू. He said, I'm not your gossiping friend. आणि मी तुझा निंदा करणारा मित्र नाहीये. I'm not going to empower your weakness. हो, तुझ्या ज्या दुर्बलतेला मी अधिक बढावा देणार नाहीये. I'm not even going to stir the water. आणि मी पाणी हलवायला पण इथं आलेलो नाही. I'm going to give you a word. आणि मी तुला एक वचन देणार आहे. Because my word is able to lift you up. कारण माझं वचन तुला उंच करणार आहे, उचलणार आहे. Because my word is more powerful than an angel that is supernaturally troubling the water. अलौकिकरित्या पाणी हलवतात त्यापेक्षा माझं वचन फार सामर्थ्यशाली आहे. Because one word can heal cancer. कारण एका शब्दाने कर्करोग बरा होऊ शकतो. One word can give you a breakthrough. आणि एक शब्द जो आहे तुला विजयी जय देऊ शकतो. One word can turn your life around. आणि एक जो शब्द आहे तुझं जीवन बदलू शकतो. Tell your neighbor one word. शेजारी बसलेल्या व्यक्तीला म्हणा एक शब्द. Man does not live by bread alone, but by every word that proceeds. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तो परंतु परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने वचनाने जगेल. Do I have 5 more minutes? शेवटचे 5 मिनिट. Can I preach 5 more minutes? Yes, sir. आणखी 5 मिनिट संदेश देऊ काय? He said, तो म्हणाला your problem तुझी समस्या ही आहे की is that you only hear the word. तू फक्त वचन ऐकतो. What? He said, you've never taken action. तू कधीच कृती केली नाहीस. You hear the word every Sunday, आणि दर रविवारी वचन ऐकलंय तू and nothing is आणि changing काहीच बदलत नाहीये. because you haven't carried the word. कारण तू वचनाचं पालन केलेलं नाही. He said, take up your bed and walk. आणि तो म्हणतो आपली बाज उचल आणि चालू लाग. He said, I want you. He said, don't leave the bed there. आणि तो म्हणतो ती खाट तिथेच ठेवू नकोस. But I want you to control what has been controlling you. पण माझी इच्छा आहे जे तुला नियंत्रणात ठेवत होता आता तू त्याच्यावर नियंत्रण मिळवावंस. Because the mat kept him controlled. कारण त्या बाजेने त्याला नियंत्रित ठेवलेलं होतं. And Jesus said, I'm giving you a word. My word will empower you to control what has been. आणि येशू म्हणतो मी माझं वचन तुला देत आहे त्या वचनाद्वारे आता तू त्या गोष्टीवर नियंत्रण मिळवशील. And I want you to carry your mat. आणि तो म्हणतो की तू आपली बाज उचलून चालू लाग. Because by carrying your mat, कारण तुझी बाज उचलून चालल्याद्वारे you're going to carry your testimony. आणि Yes, तुझी साक्ष घेऊन yes. चालशील. Amen, amen. You're going to carry your हो, तू testimony. तुझी साक्ष वाहविणार आहेस. At the age of 22, आणि वयाच्या 22व्या वर्षी I had so many drugs into my body. आणि माझ्या शरीरामध्ये अनेक अंमली पदार्थ होते. It would have probably killed the pigs that the legion entered into. आणि जर त्या डुकरांमध्ये ते शिरले ते अंमली पदार्थ गेले तर त्यांना ठार करतील. I slept with this 12 gauge shotgun underneath my bed. आणि माझ्या बेडच्या खाली मी बंदूक घेऊन झोपलेलो आहे. Because if the police came in my door, कारण जर पोलीस माझ्या दरवाजावर आले we were going to have a gunfight. आणि आम्ही बंदुकींच्या द्वारे युद्ध I करणार was ready to go down, आणि मी खाली जायला तयार होतो. shooting, त्यांना ठार करून गोळ्या झाडून selling drugs. आणि अंमली पदार्थ विकत होतो. Any drug you can think of, it was in my body. आणि कोणतंही अंमली पदार्थाचं नाव घ्या ते सगळं माझ्या शरीरात होतं. You fly. Pastor just flew from America to here. आणि तुम्ही विमानाने प्रवास करून येऊ शकता अमेरिकेवरून जसं पास्टर इथं We just आले. flew from Dubai to here. आणि आम्ही दुबईवरून इथं आलेलो आहोत. In those days, I was higher than the airplane that I flew on. ज्या विमानात मी बसतो त्याच्यापेक्षा वेगवान असा मी हवेत होतो हवेत. Because driving down the road, कारण रस्त्यावर मी चालवायचो I गाडी. would talk to people next to me आणि माझ्या शेजारी असलेल्या व्यक्तींशी मी बोलायचो that were not even there. आणि ते तिथं नव्हते तरी त्यांच्याशी गप्पा मारायचो. I would look over and there would be somebody. आणि मी बघायचो आणि कोणीच तिथं नसायचं And I would talk to them. आणि त्यांच्याशी बोलायचो मी Just like I'm talking to you. आणि जसं मी तुमच्याशी बोलत आहे I would see them आणि मी त्यांना बघायचो the way I'm looking at you. आणि जसं तुम्हाला बघत आहे And they would talk back to me. आणि ते माझ्याशी परत बोलायचे संभाषण. The problem is that when I needed something done, they would never do anything. आणि मला तर काहीतरी करून पाहिजे असायचं तर ते काहीच करू शकत नव्हते. ही Because समस्या they were not there. कारण ते तिथं नव्हतेच. Yeah, well, one time I told them, you know, I'm going to go in and pay for the gas. You put the gas in the car. आणि एकदा मी पेट्रोल. पेट्रोल किंवा गॅस गाडीमध्ये भरायचं असं मी म्हणालो.
I paid. मी पैसे दिले, I got in my car. कार मध्ये बसलो I looked over at the person. आणि त्या व्यक्तीकडे पाहिलं. I said, "Are you ready?" तू तयार आहे का? There was nobody really there. तिथं कोणीच नव्हतं, But somebody was there in my imagination. पण माझ्या कल्पनेमध्ये ते कोणीतरी होतं. And I drove off. आणि मी चाललो I got a few miles down the road. आणि काही मैल मी रस्त्यावर गाडी चालवली And I looked at the petrol tank. आणि पेट्रोल टँकचा काटा पाहिला. There was no petrol in there. त्याच्यामध्ये पेट्रोल नव्हतं टाकीत. And I told the person, "You didn't put the petrol in." मी त्या माणसाला म्हटलं तू पेट्रोल टाकलं नाही बरं का? So I turned around and I went and put my own petrol in. आणि मग मी गेलो आणि स्वतः पेट्रोल भरलं. That's how much my mind was gone. आणि असं माझ्या मनावर मानसिक संतुलन बिघडलेलं होतं Couldn't function. आणि ते काम करत नव्हतं माझं मन बरोबर. Was in the same condition. आणि त्याच अवस्थेमध्ये One night I wandered into a church. आणि एका रात्री एका मंडळीमध्ये मी गेलो. I was so high as I walked in the church. आणि जसा मी मंडळीमध्ये गेलो त्यावेळेस मी I don't राहून know. गेलेलो होतो. I don't know how I came in, आणि मला माहित नव्हतं की मी कसा आत आलो and I don't know how I got out. आणि कसा बाहेर गेलो हे पण मला माहित नव्हतं. But I walked into the church, पण मी चर्च मध्ये आलो and immediately आणि लगेच the preacher started prophesying. आणि ते तिथल्या व्यक्ती जे सेवक आहेत त्यांनी माझ्यावर भविष्यात्मक संदेश बोलायला सुरुवात केली And the chains started falling. आणि साखळदंड गळून पडू लागले, The chains started falling. बंधनं तुटू लागले, The chains started falling. साखळदंड पडू लागले. And to this day, I'm carrying that mat with me. आणि आजपर्यंत ती बास घेऊन मी माझ्यासोबत चालत आहे Saying, "Look at what the Lord has done in my आणि life." हे म्हणत की पहा परमेश्वराने माझ्या जीवनामध्ये काय केलं आहे. That is the testimony God has placed into my life. हो, ती साक्ष देवाने माझ्या जीवनामध्ये ठेवली आहे. Because my mother kept praying for me. कारण माझी आई माझ्यासाठी प्रार्थना करत You राहिली. don't know the power of a mother's prayer. तुम्हाला आईच्या प्रार्थनेचं सामर्थ्य माहित नाही काय? If you're a mother, don't give up on your children. आणि जर आई आपल्या लेकरांकरता सोडून देत नाही प्रार्थना Your करत prayer is more powerful than you think. आणि सगळ्यात सामर्थ्यशाली गोष्ट जी तुम्ही कल्पनाही करू शकत नाही ती ते You करत. carry that child. हो, तुम्ही त्या लेकराला घेऊन येता, You nourish that त्या child. लेकराचं पालन पोषण करता That child is connected to आणि you. ते लेकरू तुमच्या सोबत जोडलेलं आहे. And when you pray, आणि जेव्हा आई प्रार्थना करते sometimes they are impacted. आणि कधी कधी त्यांच्यावर दुष्परिणाम झालेला असतो, प्रभाव Not पडलेला. where you can see it all the time. हो, तुम्ही कदाचित ते नेहमीच बघू शकणार नाही. But God's word does not return unto him void. देवाचं वचन विफल होऊन त्याच्याकडे कधीच परत जात नाही. It accomplishes. ते पूर्ण होतच. Tell the person next to you, it accomplishes. उद्देश पूर्ण होतो. देवाचं वचन पूर्ण होतच. It accomplishes देवाचं वचन पूर्ण what होतच. he sent him for to do. आणि जे वचन ज्या कामाकरता पाठवलं ते पूर्ण करतात. Jesus is the word. येशू ते वचन आहे. And he did not return into heaven void. आणि तोही स्वर्गामध्ये असा रिकामाच गेला नाही. He came back with everything accomplished. आणि सर्व कार्य पृथ्वीवर पूर्ण करून तो स्वर्गात पुन्हा पोहोचला. When God speaks his word, आणि जेव्हा देव त्याचं वचन बोलतो it is powerful enough आणि ते फार सामर्थ्यशाली आहे. that if you respond, जर तुम्ही त्याला प्रतिसाद दिला you will stand on your feet आणि तुम्ही आपल्या जागेवर जर उभे राहाल and you will walk with a testimony. आणि त्यावेळेस तुम्ही साक्ष घेऊन तुम्ही चालू Saying, लागाल "Look what the Lord has आणि done." असं म्हणाल की पहा प्रभूने माझ्यासाठी काय केलं. God is going to begin to expand. Yes, sir. आणि देव विस्तृतता आणत आहे There is a lot of zeal, there's a lot of excitement. आणि फार उत्साह आहे, उमेद आहे. Continue to fan the flame. Yes, sir. आणि ही Yes, जी sir. अग्नी आहे ती सातत्याने तेवत ठेवा. Because the balance is coming. God is going to add wisdom into your experience. कारण तुमच्या अनुभवामध्ये देव त्याचं ज्ञान टाकत आहे. And the things that look impossible आणि right ज्या now. गोष्टी आता अशक्य वाटत आहे Because I see some limitations in your life. कारण तुमच्या जीवनामध्ये काही सीमा मी पाहत आहे, क्षमता पाहत But आहे. God says as you keep going forward, परंतु देव म्हणतो की जसे तुम्ही पुढे जात राहाल the limits are going to be broken. त्या सीमा Amen. तुटणार
आहे. God wants you to know that He's giving you an unlimited anointing. आणि देवाची इच्छा ही आहे की तुम्ही हे जाणून घ्यावं की अमर्याद असा अभिषेक देव तुम्हाला देत आहे. The Lord wants you to rejoice at consistent growth. आणि देवाची इच्छा आहे तुम्ही आनंदामध्ये असं सातत्याने वाढत राहावं. Things might not happen as fast as you want them आणि to. तुम्हाला वाटतं तेवढ्या जलद गतीने गोष्टी घडणार नाही. But the Lord says He is going to put consistent growth. परंतु Amen. प्रभू म्हणतो की सातत्याने होणारी वाढ देव तुमच्यामध्ये ठेवत आहे. Growth into your life and into the ministry. आणि तुमच्या जीवनात आणि तुमच्या सेवेत सातत्याने वाढ. The Lord says He's going to give you supernatural instructions. आणि देव म्हणतो की अलौकिक सूचना देव तुम्हाला देणार आहे. Yes, sir. Yes, sir. And where you see the limit over your son's life, आणि तुमच्या मुलाच्या जीवनावर तुम्ही एक सीमा पाहता. financial limits, आर्थिक सीमा they're not going to be there. Amen. त्यात राहणार नाही. God wants you to know that He's going to do something for you that you don't have the resources for. आणि Yes, तुमच्या amen. करता तो काहीतरी असं करणार आहे त्याला करण्याकरता जो पैसा तुमच्याकडे नाही तुम्ही The म्हणता. Lord wants you to know to keep dreaming big. आणि देव म्हणतो की मोठी स्वप्ने पाहत राहा. And where you feel sometimes the resistance आणि कधी कधी त्यातून विरोध तुम्हाला जाणवतो and the pushback आणि मागे ढकलणं and the जाणवतं resistance. आणि तिथे एक दबाव तुम्हाला जाणवतो. Because inside there's sometimes a struggle. कारण आतमध्ये एक द्वंद्व चाललेला आहे. But the Lord says keep drawing strength from Him. परंतु देव म्हणतो की त्याच्याकडनं सामर्थ्य प्राप्त करत राहा. Because He is going to show you His world of impossibility. Oh. कारण तो त्याचं जे अशक्यतेचं जग आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. Yes, sir. God wants you to know that international doors are going to open up. Amen. आणि देव म्हणतो की आंतरराष्ट्रीय दरवाजे तुमच्यासाठी उघडले जात आहेत. And that's what you need to prepare yourself आणि for. त्याच करता तू स्वतःला तयार कर. As you two show your faithfulness, आणि जसे तुम्ही देखील आपला विश्वासयोग्यपणा त्याला दाखवता I see a piece of land. आणि मी एक जमीन पाहत आहे, जागेचा तुकडा I पाहत see आहे. God giving you a piece of land आणि एक जागेचा तुकडा एक प्लॉट देव तुम्हाला देत आहे. and God giving you the resources to build. आणि ते Amen. बांधण्यासाठी देखील देव तुम्हाला स्रोत देईल. For if you're faithful with little, कारण थोडक्यात Yes, sir. विश्वासयोग्य राहिल्यामुळे God is going to add unto you much. तुम्हाला बहुतांवर तुमची नियुक्ती करील. The Lord says, don't look at things that are not happening. आणि ज्या गोष्टी घडत नाहीत त्यांच्याकडे तुम्ही लक्ष लावू नका. I want you to focus on what I'm doing in your life right म्हणून now. आत्ताच तुमच्या जीवनात जे करत आहे त्याकडे तुम्ही लक्ष लावा. In Jesus' name. प्रभू येशूच्या नावाने. You know, brother, when we met in there, I immediately saw the call of God on your life. पहा बंधू, ज्यावेळेस मी तुम्हाला तिथे भेटलो त्यावेळेस ताबडतोब देवाचं जे पाचारण बोलावणं सेवेसाठी मी तुमच्या जीवनावर पाहिलं. And there is such a strong teaching anointing on your life. आणि तुमच्या जीवनावर शिक्षकाचा एक मोठा जबरदस्त अभिषेक आहे. And the Lord is going to begin to draw that out. आणि देव तो अभिषेक बाहेर आणणार आहे. But this is a time and a season of impartation in your life. परंतु आता तुझ्या जीवनामध्ये ते टाकण्याचं ओतण्याचा हा समय The आहे. Lord says He wants you to walk on your knees. आणि तो म्हणतो की तुम्ही तुमच्या गुडघ्यावर चालावं. I hope you understood that. He wants you to walk on your knees. आणि मला असं वाटतं, आशा करतो तुम्हाला हे समजलं असेल, त्याची इच्छा आहे की तुम्ही गुडघ्यावर He चालावं. wants you to be a man of prayer. आणि त्याची इच्छा आहे की तुम्ही एक प्रार्थनाशील मनुष्य व्हावे And He wants you to make progress humbly. आणि नम्रतेने तुम्ही प्रगती करावी. Because God says He has so many doors He's going to open up in your life. कारण प्रभू म्हणतो की तुझ्या जीवनामध्ये अनेक दरवाजे उघडले जाणार आहेत. Doors that you won't even have to knock upon. आणि असे दरवाजे जे दरवाजे तू ठोकले देखील नाहीस आहे. He's going to open them up. आणि प्रभू असे दरवाजे उघडणार. And He's going to give you access in places you never thought you would have access in. आणि जिथं पोहोचता येणार नाही, तुला वाटलं की कधीच पोहोचू शकत नाही, तिथं देव तुला पोहोचवेल. He knows everything that's going on in your life right now. आता तुझ्या जीवनामध्ये जे घडत आहे सर्व त्याला ठाऊक आहे. He knows the lie of the enemy that tells you you cannot do this. आणि शत्रूचं जे लबाडी आहे, खोटं आहे, ते हे की तू हे करू शकत नाहीस, हे देखील त्याला ठाऊक आहे. I just see the enemy trying to convince you of inability. आणि मी पहा शत्रू सैतान तुला हे दाखवतो की तू काही त्याकरता लायक नाहीस, योग्य नाहीस. But the Lord says that's okay. पण प्रभू म्हणतो ठीक आहे. Moses had inability. आणि मोशेकडे देखील दुर्बलता होती.
My people had an ability. आणि माझ्या लोकांकडे अयोग्यता आहेत. My anointing is going to ride. आणि override माझा their जो enemies. अभिषेक आहे त्या दुर्बलतेवर राज्य करून चालवणार आहे. And I am going to do mighty, mighty works in your life. आणि मी सामर्थ्यशाली कृत्य तुझ्या जीवनामध्ये करणार आहे. So be encouraged this day. आणि म्हणून आजच्या दिवशी तू प्रोत्साहित हो. I see some things God's going to connect you to shortly. आणि फारच लवकर काही गोष्टींशी देव तुला जोडणार आहे असं मी पाहत आहे. And these connections are going to be times of advancement. आणि हे जे जोडलं जाणं आहे तुझी बढती किंवा फार जोरदार प्रगतीकडे तुला नेणार But आहे. in the connections, remember to walk on your knees. परंतु ज्यावेळेस जोडला जाशील त्यावेळेस आपल्या गुडघ्यावर राहायचं विसरू नकोस. God is going to supply for the ministry that He's placed into your life. आणि तुझ्या जीवनामध्ये जी सेवा देवाने ठेवलेली आहे त्याकरता देव पुरवठा देखील करणार He's आहे. going to release for the ministry that He has in your life. आणि जी सेवा त्याने तुझ्या जीवनात ठेवलेली आहे त्याकरता तो मोकळीक देखील तुला देणार आहे. And He's going to fill the ministry with strength. आणि त्याच्या आत्म्याने ती सेवा तो भरणार आहे. In Jesus' name. प्रभू येशूच्या नावाने. Hallelujah. Lord, I just see something that's tied up right now. प्रभू मी आता पाहते काहीतरी आता बांधलेलं आहे. But the Lord wants you to know that divine release. परंतु देवाची इच्छा आहे की एक दैवी मोकळीक व्हावी. Divine release is coming. आणि दैवी मोकळीक आता येत आहे. You're looking at some things that you've wanted to be released. I just see some things that have been blocked and stopped, and there is an obstacle. आणि अडखळ आहे, अडसर आहे, दबाव आहे, थांबलेलं आहे, अडवलेलं काम मी पाहत But the आहे. Lord wants you to know that the obstacle is coming down, आणि प्रभू आता सांगत आहे की जे अडखळ अडसर खाली पडत आहे. and God is releasing a new season of favor into your आणि lives. देव एक नव्या कृपेचा काळ तुझ्या जीवनावर आणत आहे. I know naturally, I know you're busy with ministry stuff, आणि मला माहित आहे स्वाभाविकरित्या नैसर्गिकरित्या तुम्ही सेवेच्या कार्यामध्ये मग्न आहात. but the Lord is going to still take you to another dimension. परंतु देव एका वेगळ्या दिशेला तुम्हाला नेणार आहे. There are some different plans that He has for you that are going to align. आणि त्या ठिकाणामध्ये त्याच्याकडे आगळ्या वेगळ्या योजना त्याने तुमच्याकरता आखून ठेवलेल्या आहेत. And even some of the projects that He has placed into your life right now. आणि काही प्रकल्प त्याने तुमच्या जीवनामध्ये राखून ठेवलेले आहेत. God says He is going to even give you a supernatural understanding to fulfill those projects. आणि ते प्रकल्प पूर्ण करण्याकरता अलौकिक आणि बुद्धी आणि ज्ञानाने देव तुम्हाला भरणार आहे असं परमेश्वर म्हणतो. I see a lot of training. आणि पुष्कळ प्रशिक्षण मी पाहत आहे. I see you training a lot of people. अनेक लोकांना प्रशिक्षित करताना मी पाहत I आहे. see you training many others. आणि पुष्कळांना तयार करत आहेस. And the Lord says, don't fear to pour out everything you have. आणि जे सगळं तुझ्याकडे आहे ते ओतून टाकायला घाबरू नकोस. Because as you pour out, God says He is going to release a continuous flow. तुझं सर्व तू ओतून टाकशील तर देव म्हणतो की मी माझे स्रोत तुझ्यामधून मोकळीकतेने वाहावीन. And even some of the people in the past आणि काही लोक जे भूतकाळामध्ये मागच्या दिवसांमध्ये that have hurt you through different things. आणि वेगवेगळ्या गोष्टींनी त्यांनी तुम्हाला दुखावलं आहे. I see some things that people have done to use you and to take advantage of you. आणि मी पाहिले काही लोकांनी फक्त तुझा उपयोग करून घेतला, तुला दुखावलेला आहे, तुझा गैरवापर केलेला आहे. The Lord says even those broken people are going to return. आणि प्रभू म्हणतो हे तुटलेले लोक सुद्धा पुन्हा परत येतील. And He's bringing reconciliation and restoration. आणि एक समेट आणि पुनर्स्थापना देव पुन्हा आणत आहे. In Jesus' name. प्रभू येशूच्या नावाने. Amen. Jesus gave the word. येशूने वचन दिलं. God has given you a word. आणि देवाने तुम्हाला वचन दिलं आहे. Now it's in your hand to आता हे respond. तुमच्या हातात आहे कसा प्रतिसाद द्यायचा. You can take up your bed and walk. आणि तुम्ही आपली बाळ उचलून चालू शकता. Or you can stay in the same place another 38 years. पुन्हा आणखी 38 वर्ष तिथेही तुम्ही राहू शकता. The choice is yours. निवड तुमची आहे. You know, brother, God wants to open a door in your life. पहा बंधू, देव तुमच्या जीवनामध्ये एक दरवाजा उघडू इच्छित आहे. There are some things that He wants to do, आणि काही गोष्टी आहेत तो करू इच्छितो. but He's a little bit restricted at times. परंतु वेळेमुळे तो थोडा थांबलेला आहे. But He wants to reveal Himself to you in a great way. पण महान रीतीने तो स्वतः तुम्हाला प्रकट होऊ इच्छित आहे. And sometimes you feel this
pull on the inside. आणि कधी कधी आतून ओढलं जात आहे असं तुम्हाला जाणवतं. That's God pulling your heart. आणि देव तुझं हृदय त्याद्वारे ओढत आहे. He's trying to pull you in this direction. आणि या दिशेला तो ओढत आहे. But at times you just feel resistant. आणि मग थोडं असं हटीलापणा त्यामध्ये किंवा थांबवलं जाणं वाटतं. But God wants you to know that if you let Him pull, आणि पण देव म्हणतो जर तू देवाला ओढू देशील, He will pull you into a new season. तो एका नवीन समयामध्ये तुला ओढून नेईल. He will pull you into a new dimension. आणि एका नव्या दिशेला तो तुम्हाला ओढून नेईल. And He will release the things in your life आणि तो तुझ्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी मोकळ्या करेल. that feel like they're shut down right now. आणि आता असं वाटत आहे सगळं बंद पडलेलं आहे. Because God wants you to know that He wants to open up something in your life. देवाची इच्छा आहे जाणून घ्यावं की देव तुमच्या जीवनामध्ये काहीतरी नवीन उघडत आहे. But it's going to be a double responsibility. परंतु दोन्हीकडचा प्रतिसाद फार महत्वाचा आहे. You have to do, He'll do, you have to do, He'll do. मला द्यायचा प्रतिसाद तो देईल, प्रतिसाद तो करेल आणि तुम्ही कराल असं. He'll convince you if you let Him. आणि He will convince you if you let Him. आणि तुम्ही जर त्याला करू दिलं तर तो तुम्हाला त्याची जाणीव करून देईल. And He's going to show you how big He really is. आणि तो तुम्हाला हे दाखवून देईल की तो खरोखर किती महान आहे. Okay. So we're going to go ahead and bow our heads, close our eyes. आता आपण पुढे जाऊया, आपली मस्तक झुकवूया, आपले डोळे बंद करूया. Jesus gave the word. येशूने वचन दिलं. That's more powerful than any other supernatural activity in your life. आणि तुमच्या जीवनातल्या कोणत्याही अलौकिक कृतीपेक्षा ते वचन फार सामर्थ्यशाली आहे. Because if you will respond, if you will do what He is telling you to do, आणि तो जे सांगत आहे ते करण्यासाठी तुम्ही जर प्रतिसाद द्याल तर you're going to have a new testimony in your life. तुमच्याकडे नवीन साक्ष होईल. You're going to walk in a new dimension in your life. आणि नवीन रीतीने तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चालू लागाल. And you're going to see the Lord fulfill purpose in your life. आणि देव त्याचा उद्देश तुमच्या जीवनामध्ये पूर्ण करताना तुम्ही पाहाल. God wants you to walk in another dimension. देवाची इच्छा आहे की नवीन रीतीने तुम्ही चालावं. But He's telling you today, rise. पण आज तो तुम्हाला म्हणत आहे उठ, Rise. उठ, Rise. उठ. Rise from the compromise. आणि जे हात मिळवणी केली त्याच्यातून तू उठ. Rise from the inactivity. आणि निष्क्रिय राहिल्या त्या अवस्थेतून तू उठ. Rise from the unforgiveness. आणि क्षमा न केलेल्या अवस्थेतून उठ. Rise from the frustration. आणि त्रस्ततेतून तू उठ. Rise in the name of Jesus. येशूच्या नावाने उठ. It's time to take up your testimony and walk. आता आपली साक्ष उचलून चालण्याची ही वेळ आहे. He's given you the power today to control what has been controlling आणि you. त्याने आज तुम्हाला सामर्थ्यवान केलेलं आहे. जे तुम्हाला नियंत्रित करत होतं त्यावर तुम्ही आता नियंत्रण मिळवावं यासाठी. If you are ready to rise, I want you to stand to your feet. आणि जर तुम्ही उठू इच्छित असाल तर माझी इच्छा आहे की तुम्ही आपल्या जागेवर उठून उभं राहावं. Lord, we have stood according to your word. प्रभू आम्ही तुझ्या वचनानुसार उभे राहिलो आहोत. Lord, but now it's time for us to walk. आणि पण आता आम्हाला चालण्याची वेळ आलेली आहे. As we go back to our homes, आणि जसे आम्ही आपल्या घरी परत जात आहोत, as we go back to our houses, आपल्या घरी आम्ही परत जात असताना Lord, we're going to walk in a new dimension. प्रभू आम्ही नवीन रीतीने चालणार आहोत. We're going to walk in a miracle, oh God. हो प्रभू आम्ही चमत्कारामध्ये चालणार We're आहोत. going to walk in a breakthrough, oh God. आणि एका विजयी झेपेमध्ये आम्ही चालणार We're आहोत. going to walk in your purpose, oh हो God. तुझ्या उद्देशामध्ये आम्ही चालणार आहोत प्रभू. Lord, we're going to walk with you in a brand new way. प्रभू आम्ही तुझ्या सोबत नव्या कोऱ्या रीतीने चालणार आहोत. Not the same way we've been living the past 38 हो years. मागच्या 38 वर्षांमध्ये जसं चाललो तसंच नाही प्रभू.
not the same way we've been living for the past year. हो, मागच्या वर्षांमध्ये आम्ही चाललो तसं नाही प्रभू. But this is a new dimension in our lives. परंतु आज आमच्या जीवनामध्ये एक नवी रीत आहे, नवी दिशा आहे. This is a new walk in our lives. आणि आमच्या जीवनामध्ये हे नवं चालणं आहे. Lord, no longer are we going to live on the porch. हो प्रभू, आम्ही यापुढे पडवीमध्ये पडून राहणार नाही. Lord, we're going to walk in our purpose. प्रभू, आम्ही आमच्या उद्देशामध्ये चालणार आहोत. In Jesus' name. प्रभू येशूच्या नावाने. Let's just take a moment to worship the Lord. आणि एक क्षण आपण घेऊया प्रभूची उपासना करण्याकरिता. As we are there in the presence of the Lord, we will sit down. One thing I want you to know, as we had the mission of transformation, the theme was transformation. From the first day till now, I would like to come and just give a brief testimony what the Lord has brought a change. Exactly what change God has brought. What was your problem and how the Lord has delivered you. आणि जसे 3 दिवस आपण ऐकलेलं आहे की रूपांतर किंवा बदलीकरण, तर आपल्या जीवनामध्ये जर का काय कार्य झालं असेल तर काय आहे ते जी गोष्ट तुमच्यामध्ये मला असं वाटतं की रूपांतर झालेली आहे, म्हणून त्याच्याबद्दल तुम्ही एक साक्ष एकदम थोडक्यामध्ये द्यायला पाहिजे. आणि आपण सगळ्यांनी पण ती टेस्टिमनी देऊया. खूप लोकांना परमेश्वराने स्पर्श केला, नवीन दर्शन दिलं, नवीन विजन दिलं. The Lord has given you new vision, new means what is your future. The Lord has also spoken to you. And secondly, the Lord has also directed many things in your life. Also testify that what decision you are going to take. आणि जे पण तुम्हाला देवबापाने मार्गदर्शन केलेलं, जे पण तुम्हाला देवबापाने वचन बोललेलं आहे आणि ह्या पुढे त्या वचनानुसार तुम्हाला काय इच्छा करायची ते पण तुम्ही सांगू शकता. After that, we will tell Pastor to pray for those people who are not prayed yesterday. काल बहुतेक सगळ्यांसाठी प्रार्थना झालेली आहे, फक्त जे आज कोण असतील नवीन आणि त्यांच्यासाठी प्रार्थना नाही झाली तेच त्यांच्यासाठी प्रार्थना. So please come fast and give your testimony.